मुलांना सुट्ट्या लागल्या, की म्हणजेच त्यांची सर्व खाण्याची फर्माईश सुरू होते. तर त्यांना आता रोज वेगवेगळे पदार्थ काय बनवून द्यायचे, त्यासाठी एक सोपा असा पर्याय बघणार आहोत. एक सोपी रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी एक 4 ते 5 बटाटे उकडून घेतलेत. धणे, जिरे, बडीशोप आहे ना, थोडीशी हलक्या रंगावर भाजून घेतली आणि जाडसर वाटून घेतली. इकडे तेल गरम केले, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण, अद्रक ठेचून टाकलेलं आहे. कढीपत्ता टाकला, आपण जे वाटण केलं, भरड काढली, ती इथे धणे जिऱ्याची भरड टाकली. थोडंसं तिखट, हळद आणि गरम मसाला टाकून बटाटे असे छान त्या फोडणीमध्ये मिक्स करून घेतले. चवीनुसार एक साधं मीठ टाकलं आणि त्यामध्ये आपण चवीला काळं मीठ टाकलं. छान असं सर्व एकजीव केले पदार्थ, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि ही भाजी ना थंड करायला ठेवली. इकडे आपण 1 वाटीभर आपण साधं आपलं गव्हाचं पीठ घेतलं जे आपण चपातीला वापरतो. त्यामध्ये मोहन म्हणून थोडंसं तेल टाकलं. थंड म्हणजे रेग्युलर टेम्परेचरचं तेल टाकलं. थोडंसं ओवा आणि जिरे हातावरती चोळून टाकलं. चवीला मीठ टाकलं आणि घट्टसर ही कणिक आहे ना मळून घेतली. एक 10 मिनिटं झाकून ठेवली. पुन्हा थोडंसं तेल लावून आहे ना मळून घेतली. एक त्याची पातळ चपाती लाटायची. एकदम पातळ लाटायची आहे. त्याचा चौकोन स्क्वेअर करून घ्यायचा आहे. त्यामध्ये त्याचे परत 4 भाग करायचे आहेत. एक थोडं पोर्शन आपण जी भाजी बनवली ती यामध्ये ठेवायची आणि ना आपण कडांना आहे ना थोडंसं पाणी लावायचं. आणि आपण जसं टॉफीची घडी असते की नाही, चॉकलेटची रॅपरची जशी घडी असते तशीच इथे घडी करायची. दोन्ही बाजूचे टोकं जोडून घ्यायचे आणि काटे चमचा फोक असतो ना त्याच्याने त्याचा जे बाजूचे जे भाग आहे ना त्याला आपण प्रेस करायचं. म्हणजे चॉकलेटचा त्याला म्हणजे आपण जे टॉफीचा आकार असतो ना तो द्यायचा. तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता कशा पद्धतीने. यामध्ये आपण टॉफीच्या शेपचे समोसे बनवत आहोत मंडळी. काहीतरी या वेगळ्या पद्धतीने आपण हा पदार्थ बनवतो, तेवढंच मुलांना चेंज मिळतो. तेच पदार्थ किंवा त्याच आकारात न खाता आपण वेगळ्या शेपमध्ये हे पदार्थ बनवलेला आहे. छान असं टॉफीच्या शेपमधले आपण समोसे छान बनवून घेतले. पीस हे सगळे बनवून घेतले. गरम तेल करून घ्यायचं. लो टू मीडियम आचेवरती तळून घ्यायचे आहेत. आता हे मैद्याचे नाही आहेत, गव्हाच्या पिठाचे आहेत. त्यामुळे तुम्ही हे लहान मुलांना नक्कीच देऊ शकतात. छान असे फ्राय करून घ्यायचेत आणि त्याचं तेल निथळून आहे ना छान टोमॅटो सॉसबरोबर किंवा चिंचेच्या चटणीबरोबर देऊ शकतात. छान असा गरमागरम असा वेगळा पदार्थ. मुलंही खुश आणि आपणही खुश. तितकंच चटक-मटक खायला त्यांना आनंद येतो. तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना असे पदार्थ करून देतात का? किंवा त्यांची काय फर्माईश असते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा रेसिपी कशी वाटली? आजची रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही जर यूट्यूबवरून हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा.